हे विचारायचं होतं, की 5 आज्ञांचं पालन माझ्याकडून नाही होऊ शकत. त्यासाठी मी काय उपाय करावा? खूप प्रयत्न करतो 5 आज्ञा हां, 5 पाळण्याचा. आज्ञांचं पालन म्हणजे निश्चय करायचा आहे. भाव पकडायचा आहे आणि क्रिया हो न हो, समभावाने रिझल्ट येऊ न येवो, हरकत नाही आहे. आपण आपली भावना घट्ट धरून ठेवा. माझी भावना आहे समभावाने निकाल करायचा आहे. 2 वेळा समभावाने वागायचं, नंतर अपसेट व्हायचं, आपणही अपसेट व्हायचं, तोही अपसेट होणार, डिस्टर्ब होईल. भांडण झालं, तर नंतर मरू दे, आता मी समभावाने निकाल करणारच नाही, असं म्हणायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या भावनेशी एकनिष्ठ राहा. काही व्हायला लागलं तरी त्याला सांगायचं, संजीव प्रतिक्रमण कर. पुन्हा निश्चय करा की नाही ही फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. असा निकाल करणं तो निश्चय आपला आहे. पण जे घडलं ते व्यवस्थित आहे. कारण त्याचा हिशोब, आपला हिशोब, त्याची प्रवृत्ती काहीतरी वेडावाकडा हिशोब असेल तर लगेच रिझल्ट दिसणार नाही. पण हळूहळू रिझल्ट मिळत जाईल. आणि आपला भाव बिघडला नाही तर त्या भावनेमुळे आपली ही कर्मफळ मग हळूहळू पूर्ण होतील. नवीन भावनेनुसार समभावाने फाईल पूर्ण होतील, सुटेल हिशोबातून. समजतंय आता तुम्हाला? होय. जय सच्चिदानंद. आणि शुद्धात्मा बघण्यात काही हरकत नाहीये. व्यवस्थित वापरण्यात काहीच हरकत नाहीये. फक्त समभावाने निकाल करण्यात थोडी हरकत आहे, कारण त्यात इन्व्हॉल्वमेंट आहे समोरच्या व्यक्तीबद्दल. व्यवस्थितमध्ये आपल्याला संयोग दिसतात, म्हणजे हा संयोग, हा संयोग, हा संयोग. सारे मिळून कार्य झालंय. कोणी या संयोगांवर आक्षेप नाही घेऊ शकत. शुद्धात्मा बघण्यात तर काही हरकतच नाहीये. तो वाईट वागतो तरी पॅकिंग आहे, या पॅकिंगशी ते करतोय. तो शुद्धात्मा वेगळा, मी शुद्धात्मा. म्हणून शुद्धात्मा बघायचा, त्याला कोणताही संयोग नडत नाही. व्यवस्थितच्या ज्ञानात राहण्यासाठी संयोगांचा अडथळा नाहीये. आणि समभावाने निकाल करायचा आहे, भावनेने सुयोगांचा अडथळा नाही. म्हणजे डिस्टर्ब करणारा कोणते योगच नाही आहेत. आपला निश्चय त्याच्या बळाची गरज आहे. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. 5 आज्ञांचं पालन नीट नाही होत, तर कोणी कृष्णाविषयी काही बोललं असेल, भले-बुरे, तर त्यात तन्मयकार होऊन जातो आणि हे विसरून जातो, की मी शुद्धात्मा आहे. मी विसरून जातो, मी तन्मयकार होऊन जातो. कोणी कृष्णाला काही म्हटलं तर सगळ्याची माहिती तुम्हाला आहे. काय काय झालं, कसं काय झालं, किती झालं, किती झालं, कधी झालं, सगळं माहिती आहे. म्हणजे हा तन्मयकार होणाराही वेगळा आहे. जो ऐकणारा आहे, ऐकण्यामध्ये जो तन्मयकार होणारा आहे, या दोघांना जाणणारे आपण शुद्धात्मा आहोत. म्हणजे शेवटी म्हणायचं, कृष्णा का दुःखी होतोय? भोगतो आहे त्याचीच चूक आहे. झाला तो न्याय, जमा करा, उपकार माना. म्हणजे असं तन्मयाकार झालो, आज्ञांमध्ये चूकभूल झाली, हेही जाणून घेतलं, आता पुन्हा रिसेट करायचं. काही काळाने कर्मांचा फोर्स कमी होईल, तेव्हा पुन्हा आपल्या हातात घ्यायचं. चल प्रतिक्रमण कर, निर्दोष बघ. त्यामुळे हळूहळू शक्ती वाढेल आणि कर्मांचा फोर्स कमी होईल, जागृतीही जास्त राहील. मग आणि स्त्रियांमध्ये शुद्धात्मा खूप उशिरा दिसतो. चालेल. पण 10 मिनिटांनी तरी दिसतो ना? का हां. 1 मिनिटांनी दिसतो? कमीत कमी 2-3 मिनिटं चालेल, लागतात. चालेल. आणि नंतर जर पुन्हा मोह वाटला तर 3 विजनमध्ये पाहायचं आणि शुद्धात्मा बघायचा आणि शुद्धात्म्याकडे माफी मागायची, की मला निर्विकार राहायची शक्ती द्या. हळूहळू आपली त्याचं काय की अजागृती कमी होईल आणि जागृतीत काळ वाढत जाईल. आधी 10 मिनिटं यायची, नंतर 5 मिनिटात येईल, नंतर चालूच राहील जागृती. बघा, ती चालू राहील, अर्ध्या मिनिटात चालूच राहणार आहे जागृती. आपल्या स्वतःकडून जोर लावायचा पुरुषार्थाचा, कारण डिस्चार्ज कर्म वाढणार नाहीये, तेवढेच राहणार आहेत. कमी होत होत संपून जातील. आपली जागृती वाढत वाढत अखंड राहील, निरंतर राहील. थँक्यू पूज्यश्री. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. राणी देवी, वाराणसी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. त्या आपल्या आपल्या 5 आज्ञामध्ये 2 आज्ञा पूर्ण नाही होत शकत. 4 आणि 5. नाही, 5 आज्ञांमध्ये राहायचं हीच 5वी आज्ञा आहे. 4 आज्ञांमध्ये राहिलं तर 5वी आज्ञा आपोआप क्रेडिट होईल. सत्संगात येणं, चरणविधी वाचणं, प्रतिक्रमण करणं, VCD बघणं, हे सारं 5व्या आज्ञेत येतच बघा. आणि 5 आज्ञांमध्ये राहणं हेही 5व्याच आज्ञेत समाविष्ट आहे. पूज्यश्री, म्हणजे फाईलचा समभावाने निकाल होऊ नाही शकत. आणि दुसरे म्हणजे व्यवस्थित शक्ती खूपच काळानंतर म्हणजे समजायला लागते. चालेल चालेल. उशिरा म्हणजे किती, 2-3 तासात येते का जागृती? मग खूप झालं. 24 तासात आपल्याला जागृती यायला हवी आणि ज्ञान पुन्हा रिसेट करायला हवं, की बाबा चूक झाली. मग राणी देवीला सांगायचं, प्रतिक्रमण कर, कोणाला दुःख देऊ नकोस. त्यात त्यांचा दोष नाहीये, ते त्रास देतच नाहीयेत, आपला हिशोब आहे, ते निमित्त आहेत. हळूहळू ज्ञान सेट करा. थोड्या वेळानंतर येईल जागृती, कारण कधी कधी थोड्या वेळानंतरच येते जागृती, कारण
अक्रम विज्ञान कर्म संपवण्याआधीच ज्ञान मिळाले. त्यामुळे कर्माचा फोर्स येणार. जेव्हा कर्माचा फोर्स येतो आणि तो पूर्ण होतो त्या काळात आपली जागृती असेल 15 डिग्रीची आणि कर्माचा फोर्स असेल 80-90 डिग्रीचा. मग 90मधून 80 होईल, 70, 60, 40, 30, 20 जेव्हा होईल तेव्हा आपल्याला जागृती येईल, अरे चूक झाली. हा असेच तर मग होते. नंतर प्रतिक्रमण करायचं, वेगळेपण ठेवायचं, निर्दोष बघायचं आणि दादा भगवानांच्या साक्षीने त्यांच्यातील शुद्धात्म्याची माफी मागा. मग त्या कर्मांचा फोर्स 90मधून 80 होईल, आपली जागृती 15तून मग 20 वर जाईल. अशी ही वाढेल आणि कर्मांचा फोर्स कमी होईल. हीच पद्धत आहे. म्हणजे थोड्या वेळानंतर जागृती आली की समजायचं आपण बरोबर चालतोय ज्ञानमार्गावर, दुःखी व्हायचं नाही. पूज्यश्री, अनुभव सांगायचा आहे माझा. बोला. अनुभव असा आहे की पूज्यश्री 14 वर्षाहून गेली होती. खूपच जवळचे नातेवाईक होते. पूर्वी 2 वेळा त्यांच्याकडे गेले तेव्हा एका शब्दाने माझ्याशी नाही बोलले. नंतर मी 8-10 दिवस प्रतिक्रमण केले. त्या प्रतिक्रमणानंतर त्यांनीच फोन केला. फोन आला तेव्हा मी विचारले काय करू. म्हणाले ये भेटायला गेले. जेव्हा पूर्वी 2 वेळा गेले होते 14 वर्षात तेव्हा ते बोलले नव्हते. पण मग भेटल्यावर मी त्यांना नमस्कार करताना त्यांनी मला उठवले आणि अगदी जवळ घेतले. आदरभाव अगदी साऱ्या घरच्यांचा. तेव्हा मला वाटले की हा दादा भगवान, निरुमा आणि दीपक भाईंना सांगावे. अचानक भरभरून आनंदी झाले पूज्यश्री. बस एवढीच आज्ञा द्यावी की हे असेच राहावे आणि साऱ्या फाईलचा संभावाने आम्ही निकाल करत जाऊ. पूज्यश्री छान आहे. आशीर्वाद फक्त देत राहा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जेव्हा चित्त भटकतं तेव्हा 5 आज्ञांची जागृती कशा प्रकारे सेट करायची? 5 आज्ञांची जागृती म्हणजे कोणाचं चित्त भटकतं त्याला पकडून ठेवा. राजाला सांगायचं कुठे भटकतोय, इथे बस, दादाजींचं नाव घे. म्हणजे असं बोलण्यामुळे स्थिरताही येईल आणि भटकणाऱ्याला बघणारा स्थिर आहे. जेव्हा पंखा फिरतो तेव्हा फिरणारा वेगळा आणि बघणारा स्थिर आहे. तोच बघू शकतो भटकणारा कोण आहे. मग शांतपणे त्याचं काय की अज्ञानतेमुळे किंवा मग इतर कोणत्या तरी मोहाच्या दृष्टीने भटकतो. आपण ज्ञानाची जागृती ठेवली तर मोह बाजूला होईल आणि मग तो स्थिर होईल. तसंच चरणविधीच्या वेळी सुद्धा कधी कधी चित्त भटकतं. काही हरकत नाही, कारण हे कर्म समाप्त करण्याआधीच ज्ञान मिळालंय. झालं तर आपण बघायचं, बोलायचं इथे बस, चल नियमाने अर्धा तास शांतपणे इथे चरणविधी कर, इतर पेंडिंग कामं नंतर करूया. थोडंसं बोलायचं. म्हणजे गप्पा मारण्यामुळे आपण शुद्धात्म्याच्या सीटवर येतो. जर आपण शुद्धात्म्याच्या सीटवर आलो तर ही जी स्वाभाविक शक्ती आहे ना ती डिस्कनेक्ट होते. त्यामुळे स्थिरता वाढते. चित्त भरकटलेलं आणि असेल आपण पाहिलं तर त्वरित बघण्यामुळे अशुद्धी बाजूला होते. शुद्धी येऊन चित्त परत स्थिर होतं. मागच्या वर्षी नोव्हेंबर 2016 मध्ये ज्ञान घेतलं होतं. त्यानंतर तर जवळजवळ प्रत्येक महिन्याला दादाजी किंवा मग निरुमा किंवा मग आपण स्वप्नात येतात. तर मग ह्याचा अर्थ काय समजायचा? खूप मोठा आशीर्वाद आहे दादा भगवानांचा, निरुमांचा. जय सच्चिदानंद. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. पूज्यश्री श्वेता. बोला. श्वेता ना, बोला. माझ्याकडून चरणविधी दररोज नाही होऊ शकत. मग मी काय करू त्यासाठी? निश्चय करायचा, दादा भगवानांकडे शक्ती मागायची. पण प्रतिक्रमण होतं ना? होते. ते सुद्धा कधी कधी बसते तेव्हा चित्त भरकटते. हो, पण अतिक्रमण होतं का? गोळीबार हा. कोणाला दुःख द्यायचं चालू आहे का? हा मग त्याच वेळी करून टाकायचं. समजा कपड्यांवर चहा सांडला तर उद्या वेळ मिळाल्यावर धुवून टाकीन. चालेल का तसं? नाही. उद्या दुसऱ्या दिवशी धुवाल का लगेच जाऊन ते धुवून टाकणार? गरमागरम नाश्ता असेल, गरमागरम चहा असेल तरी सोडून जाणार, आधी पाणी ओतणार, किती वेळा धुवाल? तसे ते डाग लगेचच धुवायला पाहिजे. अतिक्रमण झालं तर मग श्वेताला सांगायचं की त्वरित प्रतिक्रमण कर आणि ऑन द स्पॉट एका सेकंदात ते होऊनही जाईल. हे चुकलंय, असं व्हायला नको होतं. किंवा श्वेताला सांगायचं असं नको व्हायला. मग झालं प्रतिक्रमण. आणि चिकट असेल तर 5-25 वेळा करून घ्यायचं. आतून टोचणी लागणारच. हे चुकीचं आहे, असं नको व्हायला. कोणाला दुःख माझ्याकडून का दिलं जातं? हे चूक आहे. मी निश्चय करेन, आता नाही द्यायचा कोणालाही त्रास. हे भाव प्रतिक्रमण आहे आपलं. आणि 2 महिन्यानंतर माझी एक्झाम आहे पूज्यश्री. सो मला शक्ती द्यावी, माझा अभ्यास चांगला व्हावा. 10-15 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा. मग आणखी चित्ताची स्थिरताही वाढेल, शुद्धी पण होईल, एकाग्रतेची शक्ती वाढेल, ग्रास्पिंग पॉवरही वाढेल. बघा, शब्द वाचल्यासारखा दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणायचा, त्यामुळे शक्ती वाढेल. आणि जे हे चरण प्रार्थना आहे ना छोट्या पुस्तकात,
हं. हे दादा भगवान, माझी अभ्यासात एकाग्रता राहावी अशी शक्ती द्या. माझ्या चित्तवृत्तीतले सगळे दोष मी धुवून टाकावेत अशी मला शक्ती द्या. एक माझी चित्तवृत्ती माझ्याच अभ्यासात एकाग्र हं. व्हाव्यात अशी शक्ती द्यावी. सर्वोत्तम अभ्यास करू शकेन, चांगला अशी शक्ती द्यावी अशी सगळी प्रार्थना करा. प्रार्थनेमुळे चांगला रिझल्ट येईल. ठीक आहे. धन्यवाद. माझं नाव साईराज आहे. मी शेजारच्याच्या नावानेच पाठवलं होतं. नाव बरं. बदलू शकलो नाही. मग काय करायचं आहे आता महत्वाचे सांगा? काम आहेत ज्या 5 काय? आज्ञा आहेत ना, त्या हां. माझ्या जॉबमध्ये, डेली लाईफमध्ये कशा वापरायच्या? जॉब ही फाईल आहे. घरातून बाहेर पडल्यावर आता नोकरीतही काय होतं, कलिग्स असतात, असिस्टंट्स असतात, बॉस असतो. कोणा ना कोणाबरोबर काही नेगेटिव्ह अभिप्राय आले, कोणाचे दोष पाहिले, तरी आधीपासून तयारी ठेवायची की सगळ्यांच्यातला शुद्धात्मा पाहायचा आहे, कुणाचेही दोष नाही पाहायचे, अभिप्राय कोणासाठी ठेवायचे नाहीत. समभावाने फाईलचा निकाल करायचा आहे. जॉबही फाईल आहे आणि जॉबमध्ये भेटणारे लोकही फाईल आहेत. हां. आणि मी शुद्धात्मा आहे आणि कैलासला सांगायचं, काय नाव आहे तुमचं? साईराज. साईराजला सांगायचं, साईराज समभावाने निकाल कर. कोणाला दुःखही द्यायचं नाहीये, कोणाचा चहाही प्यायचा नाहीये, कोणाला शिवीही द्यायची नाहीये, प्रेमही नाही, द्वेषही नाही, समभावाने निकाल करायचा आहे. आणि एक शंका आहे. नंतर पूर्ण दिवस ऑफिसला गेल्यावर नंतर जेव्हा फ्री टाइम मिळेल, चहा वगैरे पित असाल तेव्हा शुद्धात्मा बघा सर्वांच्यातला. ही फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. आणि कोणाबद्दल काही रागद्वेष झाले, बॉसबद्दल निगेटिव्ह वाटलं, एखाद्या कलिग बरोबर डिस्कशन करताना बॉसबद्दल निगेटिव्ह बोललं गेलं, तर त्वरित जागृती ठेवायची नाही. बॉस तर उपकारी आहे, पेमेंट देतो, त्याच्याबद्दल निगेटिव्ह नाही बोलायचं. माफी मागत मनातल्या मनात पेमेंट बाबत असेल, काम करत नाही, लक्षच देत नाही, लवकरच हवा देत नाही, पण त्वरित त्याचे प्रतिक्रमण करा. शुद्धात्मा बघा. म्हणजे जी काही चूक झाली असेल ऑफिसमध्ये, साऱ्याचं शक्यतोवर ऑन द स्पॉट प्रतिक्रमण करा. रात्री जेव्हा तुम्ही घरी येता तर त्याच्याबाबत आपल्या मनात कायम निगेटिव्ह विचार काय येतात, त्याच्याबद्दल काहीतरी अभिप्राय असला पाहिजे. शुद्धात्मा बघा, अभिप्राय धुवून टाका प्रतिक्रमण करून करून. त्यामुळे हळूहळू अशा फाईल्स ऑफिसमध्ये जाल तेव्हा तुमचा कोणाबरोबर टकराव होणार नाही, कोणाबरोबर रागद्वेष होणार नाहीत आणि प्रेमाने तुमचं कामही पूर्ण होईल आणि पेमेंट मिळायला काही त्रासही होणार नाही. माझी आणखी एक शंका होती की ज्या 5 आज्ञा आहेत ना, 5 आज्ञांमध्ये जी 5 वाक्य आहेत जे उपयोगात आणायचे आहेत, हे सारं करायचं आहे. एखादा माणूस जेव्हा आपल्या समोर येईल, काहीतरी ट्रान्झॅक्शन करेल, तेव्हा तो माझ्याशी बोलत असेल किंवा काही भांडण करत असेल, सगळंच काही करत असेल, तेव्हा 5 आज्ञांचा पुरेपूर उपयोग त्यावेळी करायचा आहे का कसा करायचा आहे? तर जे वाक्य म्हटलंय की फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे, हे पहिलं. कोणतंही वाक्य, एक जरी आज्ञा हजर झाली तरी सारं ज्ञान हजर होईल. ते सारं तेव्हा साईराजला सांगायचं, साईराज यांच्याशी भांडू नकोस, हिशोब आहे, समभावाने निकाल कर. आपण वेगळेपणा राखला तरी आपल्यात समभाव येईल. म्हणजे त्याने काही म्हटलं वाईट शब्द, साईराज आपला हिशोब पूर्ण झाला, चला उपकारच माना. कोण म्हणतं कोण? तो समोरचा आपल्याशी जेव्हा वाईट आपल्या व्यवहार, आतून जो म्हणतो तो कोण ती बोलतो? प्रज्ञाशक्ती बोलते, जागृती आहे. अहंकार. नाही, अहंकार तर तो ना साईराज आहे. हां. ती प्रज्ञाशक्ती म्हणजे शुद्धात्म्याचा प्रतिनिधी आहे. शुद्धात्म्याची रिप्रेझेंटेटिव्ह साईराज मध्ये जी प्रज्ञाशक्ती आहे माझ्यात, तिचं काही कर्तेपण आहे का प्रज्ञाशक्तीचं? नाही, करता पण नाही, ती जागृती आहे, प्रकाश देते. साईराज त्याच्याशी भांडून दुःखी होतो तेव्हा हां. प्रज्ञाशक्ती त्याला सूचित करते, अरे पण दुःखी हे सांगतं नकोस. कोण? ती प्रज्ञाशक्ती, तिलाच ते शुद्धात्मा आहे शुद्धात्म्याचा प्रतिनिधी म्हटलं जातं बघा. म्हणजे शुद्धात्मा तर म्हणत नाही ना. मूळ आत्मा काहीच बोलत नाही, मूळ आत्मा तो नाही प्रकाश बोलत. स्वरूप आहे, पण त्याची प्रतिनिधी ती आपल्याला दिवसरात्र सूचित करते, तीच मोक्षास घेऊन जाईल. आणि दुसरी शक्ती आहे अज्ञानता, जी निर्माण झाली आहे ती अज्ञान शक्ती. क्रोधमान, माया, लोभ, अहंकार, ममता, ती आपल्याला दिवसरात्र संसारात खेचून नेत होती. आता तिथून प्रज्ञाशक्ती आपल्याला सोडवेल, मोक्षापर्यंत घेऊन जाईल. म्हणून हा पुरुषार्थ प्रज्ञाशक्तीमुळे. आणखी एक आहे की आपण कोणाचाही म्हणजे मोबाईल फोन असतो, म्हणजे टेक्नॉलॉजी असते, त्याबरोबर आपण 5 आज्ञा कशा उपयोगात आणायच्या? ही फाईल आहे. नाही, म्हणजे माझा फोन आलाय, तो फोन मी अटेंड केला तर त्याने मला तेव्हा झापलं. साईराजला माहिती आहे, म्हणजे attend सांगा, कसं करायचं? साईला सांगायचं फाईल समोर निकाल नाही, कर. ते तर मला माहिती आहे की जेव्हा तो कॉल करेल किंवा बोलेल तेव्हा त्याचं माझ्याशी भांडण होणार हे मला माहिती आहे. मग त्याच्याशी फोनवरच बोलणं ठीक आहे का तसं करणं चांगलं नाही? नाही, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे त्याचा. डिसाईड हे, कसं करायचं त्यावेळी? डिसाईड कोण त्याचं करणार? काय होतं बघा, साईराजला इच्छा झाली नाही बोलायचं तरी बघा, बोलायचं असेल तरीही बघा, पण आपल्या भावनेशी पक्के राहा. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. नाही, आणि त्याचं त्यावेळी त्याचा फोन कट करून ठेवून देणं चांगलं आहे का त्याच्याबरोबर समभावाने काय निकाल करायचा? होतंय ते बघा. म्हणजे आपण
आपण आपण लोक जेव्हा चर्चा करतो त्यावेळी जे होईल ते आपल्या हातात नाहीये. कारण ती बुद्धी व्यवस्थेच्या अधीन असाच निर्णय घेईल, नाही करायचं करायचंय. आपण जाणणारे आहात की कैलासने डिसिजन घेतलाय तो हो माझाच आहे. जे घडतंय ते बघायचं, ते लागेल. आता जाणारी ती आणि प्रज्ञाशक्ती का आत्मा? आता आता पुढे काय आहे? त्या व्यक्तीच्या बद्दल रागद्वेष धुवून टाका. याचा फोन नाही घ्यायचा म्हटलं तर तो द्वेष होईल. तोच द्वेष धुवून टाका प्रतिक्रमणाने. अहो कधी येणार फोन? आला, अरे हा जय सच्चिदानंद, काय कसं आहे? म्हणजे आपण प्रेमाने बोलतो, प्रेमही धुवून टाका. प्रेम द्वेष ठेवायचेच नाही, तोच आपला पुरुषार्थ आहे. फोनवर बोलायचं किंवा नाही बोलणं होऊ द्यायचं ते व्यवस्थित करूनच घेईल. भांडण होणार असेल तर भांडण होणारच आहे, तुम्ही कंट्रोल नाही करू शकणार. हा समभाव ठेवणं ते काही व्यवस्थेच्या हातात नाहीये, तो आपला पुरुषार्थ आहे. ओके ओके. जय सच्चिदानंद पूज्य श्री. जय सच्चिदानंद. पूज्यश्री प्रणाम. बोला. महेंद्र जैन दिल्लीहून. पूज्यश्री, तसं तर 5 आज्ञांमध्ये राहण्याचा खूप प्रयत्न करतो, पण कधी कधी अपमानाचा किंवा एखाद्या फसवणुकीचा असा काही प्रसंग घडतो ज्यामुळे आत रौद्र ध्यान अगदी चालू राहतं. ते म्हणजे खूप अगदी कित्येक तास रात्रभर चालू राहतं आणि त्यानंतर पुन्हा जागृती येते. हा, नंतर ज्ञानाचं सेटिंग होतं ना. दादाजींचे शब्द आठवतात ना, काही ना काही वाक्य आठवतं की नाही? मग तेच ज्ञान आहे. ते अप्लाय केल्यावर आवरण तुटेल. भोगवट्याकडे अलिप्तपणे बघा, तो महेंद्र जैनला येतोय म्हणजे तेच तप आहे. आणि तपामुळे दोषांची तीव्रता कमी होईल, अहंकार विरघळेल आणि शक्ती वाढेल आत्म्याची. हीच प्रोसिजर आहे. हा पूज्यश्री, माझी फाईल नंबर 2 इथे आलेली आहे आणि मी त्यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो. जेव्हा घरात काही कटकटी होतात तेव्हा मी आपल्या 5 आज्ञा सेट करतो. त्यात मला खूपच मोठा सहयोग मिळतो. चांगली गोष्ट आहे. मग आणि पूज्यश्री, माझे वडील जे आहेत ना, 80 वर्षांचं वय आहे त्यांचं, ते क्रमिक मार्गावर खूप पुढे गेलेले आहेत. पण जेव्हा हे दादाजींचं ज्ञान मिळालं आम्हा लोकांथ्रू, तेव्हा त्यांनी त्याचा त्वरित स्वीकार केला आणि ते आपल्या दिगंबर धर्माला मानणारे आहेत. तरीही त्यांना एवढी शांती मिळते. इथून सुद्धा ज्ञान घेऊन गेलेत, इथला अनुभव घेऊन गेलेत. आता ते 5 आज्ञांमध्ये राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. पण प्रॉब्लेम त्यांचा असा आहे की जेव्हा त्यांची तब्येत थोडीशी खराब होते तेव्हा ते बडबडतात, मी मरतोय, मी मेलो. त्यानंतर त्यांना सेट करण्यात फार काळ जातो. आता तर शेवटचा काळ चालू आहे. थोडेसे त्यांच्यासाठी मार्गदर्शन. नाही, त्यांना विचारायचं, जायचंय कुठे हा देह सोडून? मेल्यावर वरती कोण बसलाय? बोला. म्हणून अशी भावना करा, हे सिमंदर स्वामी, मला तुमच्या शरणी घ्यावं. मला मोक्षाशिवाय या संसारातली कोणतीच विनाशी गोष्ट नकोय. माझा दुसरा जन्म तुमच्या शरणी व्हावा अशी कृपा करावी. मला मोक्षगती प्राप्त व्हावी अशी कृपा करावी. अशी भावना ठेवायची आहे. कारण जे मन जे मरण्याविषयी बोलतायत तो डिस्चार्ज मधला शब्द आहे. पण त्यांच्या भावनेतून ते बरोबर करून घ्यायचं. स्वामींचं शरण मिळवायला. त्यांच्याबरोबर जेव्हा थोडा वेळ आपण गप्पा मारतो तेव्हा मग बरोबर हेच करायचं आहे. एक तास. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की संयोग कसे क्रिएट होतात किंवा व्यवस्थित शक्तीची त्यात नेमकी कोणती भूमिका असते? संयोग तर संसारामध्ये आहेतच जडतत्वांचे, पण आपल्याला जे संयोग स्पर्श करतात ते आपले कॉजेसच्या परिणामांचे. आणि हे जडतत्व असं आहे, जेव्हा आपल्या अज्ञानतेत जर कोणी अपमान केला, कोणी दुःख दिलं, द्वेष वाटला, कोणी मान दिला, चांगला व्यवहार केला तर प्रेम रागद्वेष व्हायचे आणि त्यावेळी परमाणू चार्ज होतात. चार्ज परमाणू दुसऱ्या जन्मात फळ देण्यासाठी तयार होतात आणि डिस्चार्जसाठी रेडी असलेले ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक सारखे आहेत. पॉवर भरलेले परमाणू असतात आणि ते संयोगांना खेचतात. संयोगांना खेचून इफेक्ट देऊन संयोगांचे वियोग होतात. आणि ही सारी प्रक्रिया त्या चार्ज ॲटम आणि संयोग मिळून जो इफेक्ट होतो त्या साऱ्याला व्यवस्थित शक्ती म्हटलं जातं. कारण जसा बर्फाचा तुकडा असतो त्याला विरघळण्यासाठी आपल्याला काही करावं नाही लागत. ते संयोगच त्याला विरघळवून रूम टेम्परेचरमध्ये पाण्याच्या रूपात आणतात. ते तसं नॉर्मल ॲबनॉर्मल असेल तर त्याला नॉर्मल आणण्यापर्यंत संयोग जुळून घडतं, ते नॉर्मल करतात. आणि ते संयोग जुळणं त्यालाच दादा म्हणतात झालं ते व्यवस्थित समजा. होय. दिवसभरात आपल्या 20 फाईल्स आपल्याकडे येतात. त्यातल्या 5 फाईल्सचा आपण समभावाने निकाल करतो. 15 फाईल्स येतात, त्यात आपण प्रेमद्वेष नाही करत. मग या 15 फाईल्सचा काय परिणाम होणार? त्यांचे काही प्रतिक्रमण? नाही, त्यात आपोआपच सुटतील. आपल्या लक्षात राहतं, त्याला फाईल म्हणतात. आपण बघतो असं, इकडे बघतो तिकडे बघतो,
पण घरी गेल्यावर त्यातलं काही आठवत नाही, म्हणजे काही कनेक्शन नाही आहे. पण जर आठवलं की हा माणूस मध्ये मध्ये दखल देत होता, त्याला बोलायची गरज नव्हती, पण तो का मध्ये बोलत होता, कोणीच त्याला अडवलं का नाही, म्हणजे हा जो एखाद्याविषयी रागद्वेष उत्पन्न झाला, तो भाव त्याला फाईल म्हटलं जातं, त्याचं प्रतिक्रमण करायचं. बरं, त्यात जर का शुद्धात्मा नाही बघू शकलो तर त्याचा काही परिणाम नाही ना होणार? नाही नाही, सामान्य भावनेने बघा, रागद्वेष नसावा, कोणतंच कर्म चिकटणार नाही, डिस्चार्जसाठी पेंडिंग राहणार नाही, कारण रागद्वेष झालेच नाही. विशेष भावाने बघितले, रागद्वेषाने पाहिलं तर चिकटणार, नंतर धुवावं लागेल. जय सच्चिदानंद पूज्य जय श्री. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. आमचा प्रश्न असा आहे की प्रेम द्वेष काय आहे, हा काय मागील जन्माचा हिशोब आहे, याचे प्रतिक्रमण कसे करायचे, काय प्रेमाचे हे प्रतिक्रमण केले जाते का? हा, हे रागद्वेष मागच्या जन्मात जे केले होते त्याचं फलरूप म्हणून डिस्चार्जमध्ये रागद्वेष येतात, आणि डिस्चार्जचे रागद्वेष व्यक्तींच्या माध्यमातून किंवा चीजवस्तूंद्वारे पूर्ण होतात. आता डिस्चार्जमध्ये बघा, नवऱ्याने काही बोललं असेल, मुलाने काही बोललं असेल, मम्मीने काही म्हटलं असेल, तर असा व्यवहार होतो, पण आपल्या रागद्वेषाचं फळ देण्यासाठी तो व्यवहार घडला आहे. म्हणून त्यावेळेस आपण जागृती ठेवायची की आता वाईट घडल्यावर भाव बिघडवायचे नाहीत, चांगल्यावर मोहाची दृष्टी ठेवायची नाही, समभाव ठेवायचा आहे. आणि तो समभाव ठेवणं ज्ञानाने होऊ शकतं की बाबा ही फाईल आहे, निमित्त आहे, निर्दोष आहे, रिलेटिव्ह आहे, हे कमलावतीचं आहे, माझं नाही आहे, मी शुद्धात्मा आहे, अशी वेगळेपणाची जागृती 5 आज्ञा हे समभाव राखण्यासाठीच मदत करतात. मग आणि काय कोणाला जर दुःख दिलं गेलं तरच प्रतिक्रमण आहे. आपलं प्रेम असतं, अपेक्षा आहे, अपेक्षा पूर्ण नाही झाली तर द्वेष वाटतो, त्याचवेळी कमलावतीला सांगायचं प्रतिक्रमण कर. मला हे विचारायचं की मला प्रेम खूप वाटते, मग काय प्रेमाचे सुद्धा प्रतिक्रमण करायचे हा, असते का? प्रेमात जागृती अशी ठेवायची की कमलादेवीला प्रेम वाटतं, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा, एवढा निश्चय करायचा. प्रेम मोह करण्यासारखं काही नाही, फाईल आहे. कारण प्रेमाची रिॲक्शन जेव्हा येईल तेव्हा दुःख होईल, आपल्यामुळे समोरच्याला किंवा मग समोरच्यामुळे आपल्याला त्या रिॲक्शनमध्ये दुःख येईल, तेव्हा प्रतिक्रमण करायचं आहे. हे प्रतिक्रमण कसे केले जाईल? असंच की हे चुकीचं आहे, असं व्हायला नको, समभाव राखण्याची मला शक्ती द्यावी. बोला. हा, स्मिता भुसनर. माझा प्रश्न असा आहे की फाईल्सचा समभावाने निकाल करायचा. फाईल्सचा म्हणजे कळतं तर, पण त्याचा समभावाने निकाल कसा करायचा? समभाव ठेवायचा आहे, आपण फक्त निश्चय करायचा आहे. आणि विषमभाव झाला तर प्रतिक्रमण करायचं, आणि समभाव 5 आज्ञांनीच होईल. निर्दोष दृष्टिकोन ठेवला तर येईल, शुद्धात्म्याच्या दृष्टीने समभाव येईलच. आणि प्रतिक्रमण होते, पण जेव्हा जास्त दुःख होतं, पश्चाताप करून मी ते करते. नाही, तेव्हा स्मिताला सांगायचं दुःखी होऊ नकोस, माफी मागितली ना, नाही का, चहा सांडला, रडत बसतो, मी चहा कसा सांडला, खूप मोठी चूक झाली, असं नाही, रडत नाही बसायचं, साफ करून टाकायचं, आणि स्वच्छ झाल्यावर आरामात नंतर हात वगैरे धुवून खायला बसायचं. दुःख रडायची गरज नाहीये. बरं. मात्र दुःख दिल्यावर आनंद होत असेल, बघा कसा सरळ केला, तेव्हा थोडं रागवायचं स्मिताला, का खुश होतीये, पश्चाताप कर, निश्चय कर, नाही दुःख द्यायचं ते कर. आणि त्याचा मनापासून पश्चाताप वाटला, माफी मागितली की मग पुन्हा वाईट वाटून काही गरज नाही, तिला सांगायचं आता मनापासून पश्चाताप कर, पुन्हा करायचंच नाही असा निश्चयही कर, त्याबाबत जागृत रहा. बस. जय सच्चिदानंद.